नमस्कार मंडळी, मी आहे मयूर गुरव आणि मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो. आज आहे 10 फेब्रुवारी आणि आमच्या वाडीमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे. म्हणजे तब्बल 3 वर्षानंतर आमच्या वाडीमध्ये आई भैरी भवानीचा गोंधळ होणार आहे. आणि हा लास्ट टाइम 2023 मध्ये झाला होता आणि 2026 मध्ये पुन्हा एकदा होतो. आणि त्या गोंधळाचा कार्यक्रम कसा असतो, कशा पद्धतीने असतो, त्याचा मी आज ब्लॉग बनवतोय. नवीन बॉल पाहिजे वातावरण आज तुमच्यापर्यंत. माझ्या मागे तुम्ही बघू शकता की समीर गुरव आहे, तो मुंबईवरून आलेला आहे आणि मंदार आहे प्रथमेश आहे, ते आपल्या गावामध्येच राहतात. तर आपण बघूया त्यांच्याकडून त्यांनी कशी कार्यक्रमाची वगैरे तयारी केलेली आहे ती आपण त्यांना विचारूया. खेळणारी माणसं. ठीक आहे, तर मी त्यांना जरा भेटतो. अरे आम्या, अरे कधी आलास? मी 2 दिवसापासून आलोय. 2 दिवस अगोदर? खास गोंधळासाठी? 3 वर्षानंतर गोंधळ असतो तर त्यासाठी यायला लागणार ना. म्हणजे कधी कोणत्या ट्रेनने आलास? ट्रेनची ज्यावेळी आपली मीटिंग ठरली, तारीख ठरली, त्यानंतर मी पहिली आधी तिकीट काढली. गोंधळा मला जायचं सुट्टी काढून 2 महिने अगोदर. 2 महिने अगोदर, राईट. हां, मग टायमात कारण मी पण ट्रेननी चालू आहे आणि माझी गाडी लेट झाली सकाळी. मला 7:30 वाजले घरी यायला. तू कोणत्या गाडीला होतास? मी कोकण कन्या. म्हणजे गर्दी खूप होती, नेहमी सारखीच. हां, मग कोण आले का घरी सर्व? हो, सगळी फॅमिली. सर्व फॅमिली. ओके, ठीक आहे. मी पण आता ब्लॉग चालू केला होता आणि बोललो चला बघूया आता किती तयारी झाली. आता तू भेटलास तिथं. मंदार आहे, काय म्हणतो मंदार? बरा आहेस? काय पत्या? म्हणजे काय मग आता तुम्ही इथं वाडीत म्हणजे इथं रहिवासी आहेत आपल्या इथले, म्हणजे मुंबईला नसतात. मग हा गोंधळ जो तुम्ही ज्याची तयारी केली तर तुम्ही त्यामध्ये सहभागी असणारच आहे, कारण सर्वच असतात वाडीतले, बरोबर ना? मग काय काय तयारी केली असणार, कशी? कारण आम्ही प्रत्यक्षात तर आता बघणारच आहोत, पण तुम्हाला काय वाटतंय कशी केले? 2 दिवसापासून आपल्या पोरांना संपवलं होतं. तिथपासून बॅनर बिनर लावून परत रोडची साफसफाई बघू शकतो. हां, रोडची साफसफाई वगैरे आपण ते व्हिडिओमध्ये एकदा दाखवूया कशा पद्धतीने केले. पण ती केले ती सर्व आपल्या ग्रामस्थ रहिवासी त्यांनीच केले, सर्वांनी गाव पातळीवरती. आणि बाकी आदल्या 2 दिवसापासून मंडप असेल, लाइटिंग आहे, डेकोरेशन आहे, ते सगळी या आपल्या वाडीतल्याच माणसांनी सगळ्यांनी मदत केलेली आहे. ओके, हे बघा इथे आपण बघू शकतो की सर्व साफसफाई वगैरे एकदम क्लीन झाली. सर्व ग्रामस्थांनी गाव पातळीवरती ही सर्वांनी एकत्र येऊन ही साफसफाई केली. हे रोशनचं घर आहे, त्याच्या बाजूला येऊनचं आहे ते आमचं घर आहे. इथे आपल्याला दिसतो ऋषभ आहे, तो सध्या पाणी भरतोय घरामध्ये. मुंबईवरून आला आहे खास गोंधळासाठी, आपल्या या कार्यक्रमासाठी. आणि ही आमची ऑटो आहे, रिक्षा. पूर्ण एकदम साफ दिसतो, एकदम रोड, म्हणजे काहीच कचरा आहे नाही आजूबाजूला. आणि हे जे समोर दिसतंय ना, हे आम्ही एक चौक बांधला एक 10 वर्षापूर्वी. हा बघा रोशनसुद्धा पाणी भरतोय घरात. म्हणजे सगळ्यांची गडबड चालू आहे, प्रत्येकाच्या घरातली कामंसुद्धा केली जात आहेत आणि आपल्या गोंधळाच्या कार्यक्रमाची सुद्धा कामं केली जात आहेत. हां, तर हा चौक आहे, हा दत्ताराम गुरव आणि प्रकाश गुरव यांनी ही जागा आम्हाला दिली होती. गणपती सर्व पोरं एकत्र येतात आणि या ठिकाणी सर्व बसलेले असतात, गप्पा वगैरे चालतात रात्री उशिरापर्यंत. सर्वजण एका ठिकाणी इथे जमतात. आणि ह्या ज्या ट्रॉफ्या आम्ही लावल्यात त्या आमचा गोविंदा पथकाच्या आहेत. म्हणजे आमचं गोविंदा पथक आम्ही काटवलीच्या नावाने, आम्ही गावाच्या नावाने घेऊन जातो देवरुख रत्नागिरीपर्यंत. आणि 6 तर आम्ही लावत असतो. आणि अशा खूप ठिकाणी आम्ही 1-2-3 वर्षाच्या ट्रॉफ्या इथं आम्ही लावलेल्या आहेत आणि दरवर्षी आम्ही इथेच त्या सर्व लावत जाणार आहेत. आणि सर्व हे पोरांनीच मेहनत करून हा चौक बांधलेला आहे. आणि समोरच त्याच्या रोशनचं घर आहे, बाजूला रोड आहे आमचा, गुरावाडीमध्ये हा रोड येतो इथे. आणि हे बाजूला आमचं इथे घर आहे. आणि समोर हे बघा एकदम साफसफाई वगैरे क्लीन आहे एकदम. दाखवतो तुम्हाला एकदा रोड पूर्ण. हा रोड जो आहे तो पूर्ण गुरावाडीत आमच्या येतो आणि लास्ट स्टॉप आहे हा आमच्या इथे. इथून आमच्या गोंधळाचा गेट दिसतो, इथून आता स्टार्ट होणार आहे. म्हणजे इथून आमच्या कार्यक्रमाची सुरुवात होते. म्हणजे ऋषभ पाणी भरतोय अजून. हे आमचं घर. जमिनी वगैरे एकदम झाल्यात करून आता या सीझनला.
गावी प्रत्येकाच्या घरी जे जमीन वगैरे करत असतात ह्या टाईममध्ये. हे इथं समोर आहे ते प्रथमेशचं घर आहे. ते सर्वजण तिथे जमलेत आणि कार्यक्रमाची चर्चा सुद्धा चालली, साफसफाई वगैरे झाले पूर्ण. आमचा कुत्रा आहे, आम्ही त्याला बांधून ठेवला आहे सकाळपासून, तिथे खुर्चीत बसला आहे. इथे नतू काका आहे आणि आता कार्यक्रमाकडूनच येताना आपल्याला दिसतोय. भेटूया आपण त्यांना, जरा विचारूया कसं काय चाललंय. काय काका बरं आहे ना? कसं चाललंय बाकी सर्व ओके? ओके ठीक आहे. तर आता आपण आहे ना काय करूया, आपल्याला तयारी तर दिसते, सर्व साफसफाई वगैरे पण झाले, तुम्ही बघू शकता. एकदम रोड वगैरे पूर्ण क्लीन केला आहे. आणि हा म्हणजे आमच्या वाडीत गुरावाडीमध्ये हा रोड येतो आणि हा इथं लास्ट स्टॉप आहे. आणि इथून एंड झाल्यानंतर रोडचा आमच्या कार्यक्रमाची सुरुवातसुद्धा इथूनच होते. समोर बघू शकता की गेट बनवलेला आहे रोडमध्ये, म्हणजे इथून एंट्री चालू होणार आहे कार्यक्रमाची. मी तुम्हाला गेटसुद्धा दाखवतो कशा पद्धतीनं बनवलं आहे. आपलं वाडीतीलच आहे, आनंद डेकोरेटर्स म्हणून. त्याचं नाव आहे आदित्य गुरव आणि दरवर्षी तोच या कार्यक्रमाचं पूर्ण डेकोरेशन आहे तोच करत असतो आणि चांगल्या पद्धतीनं करत असतो. असं नाही की पैशाकडे बघून, तो आपलाच भावबंद आहे, वाडीतलाच आहे आणि तो चांगल्या पद्धतीनं करत असतो. त्यानं बनवलेलं हे डेकोरेशन आहे. कशा पद्धतीनं केलं आहे ते तुम्हाला मी दाखवतो. व्यवस्थित फुलं वगैरे लावले आणि सगळ्या गोष्टींच्या ऑर्डर्स वगैरे तो घेत असतो. अशा पद्धतीने सुंदर असा गेट बनवला आहे त्याने आणि इथून आपल्या गोंधळाची एंट्री स्टार्ट होते. चला आपण थोडं आतमध्ये पण जाऊया आणि बघूया कशा पद्धतीनं केलं आहे. आणि ही इथून वाट जाते आणि समोर तुम्ही बघतच असाल की झालर वगैरे दिसते, म्हणजे तिथे गोंधळ होणार आहे आपला. समोर त्याने लाईट वगैरे लावले आहेत, पण आता ते आपल्याला दिसत नाही, पण ते रात्री एकदम व्यवस्थित आपल्याला दिसून जाईल. आणि इथून चालू होता कार्यक्रम आपला. वाट साफसफाई ॲक्च्युली सर्व गावातल्या लोकांनी एकत्र येऊन केल्याने पाण्याची व्यवस्था केली या लोकांनी. सर्व वाडीतली लोक म्हणजे जे पण आहेत ते इथं येऊन आपलं पाणी वगैरे भरत असतात. आता कार्यक्रमाला जास्त पाणी सुद्धा लागतं, तर इथून ते पाणी वगैरे भरणार आहे. आपलं वर्षाच्या 12 महिने आपण इथूनच पाणी भरत असतो. आणि हे जे समोर डेकोरेशन दिसतंय आदित्याने केलंय आणि हे आपलं मूल घर आहे. 25 वावकीचं जे मूल घर मूल देवस्थान आहे ते हे आपलं घर आहे. आणि कार्यक्रम सुद्धा आपला इथेच होणार आहे. आता 2 दिवस, या 2 दिवसाचा कार्यक्रम आहे, बट त्याची जी सुरुवात आहे आणि त्याची जी तयारी आहे ती खूप दिवस अगोदरपासून केलेली आहे. मग तुम्ही बघू शकता इथं म्हणजे साफसफाई वगैरे व्यवस्थित एकदम केलं नाही. ही इथून सुद्धा अशी वाढ जाते. आणि समोर इथे हे अमीरचं घर आहे, समोर आपल्याला दिसतंय ते. आणि नाही रात्री नव्हतो मी, रात्रीला बसलो आणि या कार्यक्रमासाठी सर्व मुंबईकर आली वेळे आणि या कार्यक्रमासाठी सर्व मुंबईकर सुद्धा आलेले आहेत गावी. आणि कालच मला वाटतं सर्वजण मुंबईवरून निघालेत आणि आज सकाळी इथं पोचलेत. आणि पूर्ण वाडी म्हणजे एकदम भरूनच गेले. म्हणजे जसं ज्या पद्धतीने गणपतीला पूर्ण वाडीमध्ये एक उत्साह असतो त्या पद्धतीनंच आत्तासुद्धा तोच उत्साह आपल्याला वाडीमध्ये बघायला भेटणार आहे. हे बघा इथे पाणीसुद्धा भरत आहेत. बघा राहुल सुद्धा मुंबईवरून आलेला आहे, मला वाटतं तो पण 2 दिवस अगोदर आला आहे. चला बघू कोण कोण भेटतंय आपल्याला इकडे आणि सर्वांसोबत आपण बोलूया आज कशा पद्धतीनं कार्यक्रम चालला आहे वगैरे सर्व गोष्टी. हे मोठं घर आहे आपलं आणि हे मस्तपैकी डेकोरेशन मारलेलं आधी. हा पण आलाय नाही. हा बघा राहुल इकडे.
जाऊन पूर्व मुंबईकर आपले आजच सकाळी आलेले आहेत आणि राहुल सुद्धा आलाय. किती दिवस अगोदर आलास? मी 7 तारखेला आलो. 7 तारखेला म्हणजे 2-3 दिवस अगोदर. आणि कार्य गोंदलासाठीच. कोणत्या गाडीनं आलास? मी आपली तुतारी तुतारीनं आला. ओके, गर्दी होती गाडीला? खूप गर्दी होती. अंगणवाडीची जत्रा पण चालू आहे. अंगणवाडी जत्रा. वोटिंग होतं आपल्या इकडे. हां, वोटिंग होतं त्यामुळे सुद्धा. मग काय झाली तयारी सर्व गोंदलाची? मस्त चालू आहे. चालू आहे तयारी. हे बघा समोर आपण बघू शकता बॅनर सुद्धा लावत आहेत गोंदलाच्या कार्यक्रमासाठी. काढून घेतो ना आतल्या बाजूला ही इथं बघू शकता गोंदलाची तयारी अजून चालू आहे. इथं बॅनर लावतात. आम्ही कसला बॅनर लावलाय? मैरी भवानी आईचा आपल्या. ओके, म्हणजे आपल्या ग्रामदेवतेचा फोटो आहे पूर्ण. मैरी भवानी आई. हां, इथं मी डेकोरेशन दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीनं केलं नाही आद्यान. आम्ही त्याला ॲक्च्युली त्याचं नाव आदित्य आहे पण आम्ही त्याला आद्या बोलतो. आणि त्यानंच बनवलं डेकोरेशन पूर्ण. प्लास्टिकवाली तंबूच घे चांगली. 3D मला पाहिजे रे. काय ते पहिलं 3 वर्ष अगोदरचं आहे ते. आता 3D करायला होईल. 3D मध्ये केला ना तर कटआउट पण पाहिजे. तसं कटआउटमध्ये पाठच्या बाजूला तुझी एडिटिंग लागली ना आता पुढे एकदम मस्त वाटतं. करू ना हे आहे ना देवीचा ना कटआउट पुढे घ्यायचा, पाठीवर LED टाकायची मस्त. पुढच्या वर्षी हिला देवीचा आहे ना आता हा कटआउट ठेवायचा छान मस्त एकदम वेगळा. करणार आहे थोडं वाडीतील ग्रामस्थ लोक आहेत त्यांना जरा भेटूया आपण. खास आपले मित्रच आहेत. काय बोलताय, बरं आहे ना? हां, मग काय बाकी गोंदलाचं काय सांगताय, कसं तयारी चालली सांगा जरा आपल्या सर्वांना व्हिडिओमध्ये. पूजासुद्धा मुंबईवरून आले आणि आता प्रतीकसुद्धा बघा आला आहे मुंबईवरून. आता घरी पाणी वगैरे सुद्धा भरतोय, सर्व तयारी करतोय. त्यानंतर इकडे सुद्धा आपल्या गोंदलाच्या कार्यक्रमासाठी मध्ये सुद्धा त्याचा हातभार लागलेला आहे. घरची कामं सांभाळून आपल्या गोंदलाचे सुद्धा कार्यक्रमामध्ये सहभागी झालेत. मुंबईवरून येऊन प्रथमेश गुरव सुद्धा आहे. या ठिकाणी भटजी काका आणि जंगम हे आलेले आहेत. सर्व ग्रामस्थांनी याची नोंद घ्यायची आहे आणि लवकरात लवकर या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. एक आता सर्व ग्रामस्थ इथं जमायला लागले, उपस्थित राहायला लागले. म्हणजे अजून त्यांची कामं सुद्धा अजून झाली नाही. सर्व कोण पाणी भरतंय, कोण आत्ताच यायला लागलं आहे. जसं की इथं चहा वाटपाचा सुद्धा कार्यक्रम चालू आहे. जे ग्रामस्थ म्हणजे जमत आहेत थोडं थोडं चहा सुद्धा राहुल फोटो. हे बघा एक आता म्हणजे जमायला लागले सर्व. आबासुद्धा आला आहे. मला वाटतं सर्व घरची तयारी करून आलेला आहे. आता झाली सर्व तयारी. हां, पूजा वगैरे नाश्ता वगैरे काय बाकी बघायचं. चहा वाटपाचा कार्यक्रम आणि पाणी भरल्यावर चहा सुद्धा दिली जाते. मग कोण कोण आपलं आणि मगाशी मी बोलत होतो त्या पद्धतीने सर्व हे डेकोरेशन गाणं केलं आहे. आदित्य गुरव, आम्ही त्याला आद्या बोलतो. त्याच्याबद्दल मी तुम्हाला मगाशी 4 गोष्टी सांगितल्याच आहेत. काय बोलतो आद्या? बरं निलेश गुरव खास मुंबईवरून आले. काय आणलं? कांदारी भरलं काय आणले? मुंबईवरून आणले. कोणत्या गाडीवर? मग आता ह्याचं काय हार वगैरे बनवणार आहे का? बनवायला घेऊया. लाल परी आपल्या ग्रामदेवतेची पूजा वगैरे झालेली आहे.
मस्त एकदम छान. तर फोटोची साफसफाई चालू आहे आणि मुंबईवरून एक हार आणला आहे आपल्या फोटोसाठी आणि तो हार सुद्धा आपण फोटोला लावणार आहे. नाही, ते हार आहे. दिसत नाही काय नाही तुम्ही दिसत नाही तुम्ही. ब्लॉग बनवतो होय काय पण हार हा या फोटोला पूर्व लावणार. तयारी. हो, मी ट्रेनने आलो. तिकीट होती ना रात्री 12ची. काय बोलताय? बरे आहेत ना? केव्हा आलास? मी सकाळी आलो. कुठल्या गाडीला होतास? मी तुतारी. तुतारीला झाला चहा पाणी नाश्ता? चहा पाणी नाश्ता व्यवस्थित एकदम. बाकी या गोंधळासाठी गावातील प्रत्येकाने काही ना काही योगदान हे दिलंच आहे. म्हणजे सर्व ग्रामस्थांनी कोणी सजावट केली, कोणी व्यवस्था पाहिली, तर कोणी फक्त मनापासून साथ दिली. हीच गावाची खरी एकता आहे. संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं आहे. तुम्ही इथे आपण बघू शकतो, हे मुंबईवरूनच आलेले आहेत. आपले सद्वन्न आहेत, अनंत गुरव आहेत, अजून इथे सर्वजण आपल्याला दिसतात. निलेश आहे, भाऊ आहे, इथं सुभाष काका आहेत आणि सर्वांकडून ही तयारी केली जाते. या ठिकाणी आपण बघू शकतो आपल्या देवाच्या फोटोला तो हार जरा कमी पडत होता, म्हणून त्याला आता गोंड्याची जी मुंबईतून फुलं आणलेली आहेत ती त्याला अजून जॉईन करणार आणि हार मोठा बनवणार आहे, जेणेकरून त्या पूर्ण फ्रेमला आपल्या पूर्ण व्यवस्थित वाटेल तो आणि शोभेल. त्यासाठी आता इथे आपण हारसुद्धा बनवतो आहे, त्याची साईज वाढवतो आहे आपण. आणि विलास काकासुद्धा आहेत, सर्व मुंबईतील मंडळी आहेत, सर्व ग्रामस्थांना स्थानिक लोकांना इथं मदतसुद्धा करत आहेत. सगळ्यांच्या हातभार लागत आहेत, सगळे एकमेकांना मदत करत आहेत. म्हणून हे असे कार्यक्रम पूर्णपणे व्यवस्थितरित्या हे पूर्ण पार पाडले जातात आणि अशीच एकता सर्वांमध्ये असली पाहिजे. आंब्याचा टाळा आहे जो आपण लावतोय, आंब्याचा टाळा. सर्वांनी आंब्याचे टाळे वगैरे काढून आणलेत. आपण विचारूया त्यांना हे म्हणजे कुठे लावणार आहे हे सर्व. हा देवीला आपल्या आताच हार बनवलाय आणि आता लावतायत सर्व. इथं हार बनवला. परफेक्ट एकदम मधोमध हार लावलेला आहे. हे तात्या, हे टाळे कुठं लावणार आपण? हा, म्हणजे ह्या टाळ्यांचा आपण दोरीमध्ये एक एक टाळा लावणार मध्ये मध्ये. आणि आता जेवणासाठी जो तांदूळ लागणार आहे तो आपण इथून घेऊन जातोय जेवणाच्या ठिकाणी. जेवणासाठी आपण घेऊन चाललोय तांदूळ सर्व. आणि आम्ही जेवणाची व्यवस्था केलेली आहे. इकडे मंडप वगैरे घातलेला आहे आणि हे तांदूळ सुद्धा आता इथे आम्ही घेऊन आलोय. हे शेगडी हे घेऊन जात आहेत. बघूया आता इकडे काय काय सामान घेऊन आले. हे इथं आमचं सर्व जेवणाचं सामान आहे, मटेरियल इथं आम्ही एका ठिकाणी घरामध्ये आणून ठेवलं. जसं की हे सर्व बटाटे वगैरे, खोबरं इकडे आहे, पत्रावळ्या वगैरे सर्व. हे बटाट्याचं पोतं आहे ते घेऊन येतात तिकडे. आणि आता तिकडे कांद्याचं पोतं आहे.
आता हे इथंच घरामध्ये इथं ठेवणार, कारण जेवण या ठिकाणी होणार आहे आमचं सर्व. काय घेऊन आलायस? काय तांदूळ? काय आणलं? तांदूळ. पानांचं मगाशी तोरण बनवलं होतं ना, ते आता लावलं जात आहे असं वाटलं. मंडपाला पूर्ण हे असं लावणार आहेत. मगाशी बनवून घेतलं होतं तिथे. या ठिकाणी आता संध्याकाळी आमच्याकडे जेवण होणार आहे. सर्व गावाला जेवण असणार आहे ते, आणि त्याची इकडं तयारी चालू आहे. बघा, हे इकडं लाकडं घेऊन सुद्धा येत आहेत आणि संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीसाठी आहे ती लाकडं. आणि सर्व आमच्या वाडीतील महिला मंडळ सुद्धा इकडे आलं आहे, जेवणाची तयारी करत आहे. काय बोलते? हे इथं खोबरं किसण्याचं काम चालू आहे, जे की संध्याकाळच्या जेवणाची तयारी आहे, बरोबर ना? हां, आणि त्या साईडला तिकडं तांदूळ घालतो, चूल बनवलं आणि ही एवढी लाकडं लागणार हो संध्याकाळल्या एका जेवणाला? म्हणजे ही आजच्या जेवणापुरती संध्याकाळी. ओके, एवढी. हे इथं भात आणि हे काय दुसरं भातच आहे का? भात टाकले दोन्ही पण. हे संध्याकाळच्या जेवणाची तयारी आहे पूर्ण. खरं तर हे म्हणजे आमच्या वाडीत किंवा गावामध्ये कुठं पण कार्यक्रम असला तर जेवणासाठी आम्ही त्यांनाच सांगत असतो, आणि ते जेवण म्हणजे एक नंबर बनवतात जेवण. अनिकेत गुरव आहेत आपल्यासोबत. काय मग बारको, कधी आलास? बरं आहेस ना? मस्त एकदम. कधी आलास? मुंबईला बस ड्रायव्हर म्हणून आहेत मुंबईला, सरकारी पदावर. हां, चालक पद सरकारी नोकरी आहे. तो मुंबईकर तसे पण आलेच आहेत गावी, आणि आता आपण ओळख केली अनिकेत गुरव, अमीर गुरव आणि प्रतीक गुरव. वाडीतील सर्व मंडळींनी ज्या देवाधर्माची कामं आहेत त्यासाठी लवकरात लवकर येण्याची कृपा करावी. हॅलो. वाडीतील सर्वांना आपल्या जे पण कार्यक्रम होणार आहेत त्यासाठी लवकरात लवकर सर्वांना बोलवलं आहे, आणि इथे सर्वजण जमा झालेत एक 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 आता सर्व ग्रामस्थ आणि मुंबईवरून आलेले सर्व. हे तात्या, आपण हे टाळे आता दोरीला बांधणार ना? म्हणजे कशा तोरण अशा पद्धतीनं, म्हणजे प्रत्येक दोरीला आपण एक एक टाळा लावणार आणि पूर्ण त्याचं एक मोठं तोरण बनवणार ना? तोरण बनवणार ना लांब लचक? शुभ कार्य त्या मंडपाच्या वाटलं तर प्रदर्शन आपण एक टाळ्याचा बेस्ट आम्ही वाटला. म्हणजे पूर्ण मंडपाला आहे असा साईडनी. तर या ठिकाणी टाळ्यांचं ते तोरण बनवणार आहेत आणि पूर्ण मंडपाला लावणार आहेत, आणि त्याच पद्धतीनं त्यांच्या बाजूला आपला गोंड्यांची सुद्धा माळ बनवली जाते. ती पण आपण त्यांना विचारूया ती कुठे लावली जाणार आहे. मी दाखवतो तुम्हाला. ही बघा, ही या ठिकाणी गोंड्यांची माळ आपण बनवतोय, आणि प्रत्येक म्हणजे एक दोरीला आपण एकच गोंडा घेतोय ना पप्पा, आणि लांब लचक त्याची आपण माळ बनवणार. आणि ती कुठे आता आपण यूज करणार म्हणजे लावणार आहे ती? हा बघा, आपण गोंडीचा इथं माळ बनवणार, त्याला आपण ते माळ लावणार आहे चारही ठिकाणी. ओके, तर आपला इथे अंगणामध्ये जो संध्याकाळी आपला माळ बनवणार आहे तर त्याला आपण ही माळ आपण गोंड्याची लावणार आहे. एक 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 सर्व ग्रामस्थ आता आपल्या इथे जमा झालेत, सर्वच आलेत. अण्णा सुद्धा आलेत. अण्णा काय बरे आहेत ना? काय मी सकाळी आलो आज. आणि आता तांदूळ वाढतोय ना, सर्वांना आपण वाटणार आहोत आणि आपल्या कार्यक्रमाला आपण चालू करणार आहे.
आपले जंगम काकासुद्धा रेडी झालेत आणि हे आपला 25 भावकीचं देवस्थान आहे इथे आणि आपले सर्व देव आहेत. मला देवसुद्धा इथे दाखवतो. सर्व हे आपले देव आहेत आपले 25 भावकीचे. आमचे देव आहेत या ठिकाणी 25 भावकीचे. आणि आता आमच्या खरं तर कार्यक्रमाला आता सुरुवात होते जंगम सुद्धा रेडी झाले, भट सुद्धा आले. आपल्या देवबापाला अगरबत्ती वगैरे लावून थोडी पूजा करून आपण कार्यक्रमाला चालू करणार आहे. आपले सर्व वाडीतील ग्रामस्थ सुद्धा या ठिकाणी आता जमा झालेत. आपण समोर बघू शकतो जंगम सुद्धा आता या ठिकाणी आलेले आहेत, रेडी झालेत आणि पूजापाठ सुद्धा आता चालू करतात. सर्व मंडळी आता आपले जमा झालेले आहे. सर्वजण आले. बहिणी भावानी माती मागवली माझी आई ह्या भावकीचा साधारणप्रमाणे 3 वर्षाचा गोंधळ लावली माझी आई. आज गोंधळ आज लेकरं तुझी आज पैसा जमा करून घालणार आहे. ह्या गोंधळामध्ये कल करून सगळी पाया घालून शकून ठेवून आनंदाने सगळ्या बाबतीत सगळ्या मुलांच्या पाठीशी उभी राहा. आज माऊली तुझा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाड आणि काय लेकरांची चूक वागवता ते क्षमा कर आणि माऊली माझ्या कुठलाही अनुचित प्रकार करता का मला विनंती करणार करतो आणि तुझे नारळ पाण्याचे एवढे ठेवलेले दिल्ल मान्य कर आणि संभाळ देव आपल्या मूळ देवतेला या ठिकाणी आपण नारळ दिलेला आहे आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा केलेली आहे. सर्व कार्यक्रम आपला व्यवस्थित पार पडण्यासाठी आपण देवाला गाराणं घातलेलं आहे आणि आता आपण सेम आपण अंगणामध्ये जातोय आणि तुळशीला सुद्धा सेम आपण गाराणं घालणार आहे. सेम फर्स्ट गार्डन एक जागेवाल्याचा बरोबर ना, एक जागेवाल्याचा आणि गाव पाठवायचा असे 2 नारळ ना. जागेवाला माझ्या माऊली माझ्या आई सालाबाप्रमाणे 3 वर्षांनी होणारा गोंधळ या गोंधळानिमित्त लेकरांनी तुझ्या गुरु भक्तीने आठवण केलेल्या पालाकडे नारळ दिला मान्य करायचा आहे. इथं काय अनुचित प्रकार असतील, काय कोणाचे मतभेद असतील ते दूर झाले पाहिजेत आणि हा कार्यक्रम तुझा आहे. तू यजमानी म्हणून पार पाड आणि संभाळ. नारळ त्याचं मान्य करून घे. कोणती आंध्रे आपल्या ग्रामदेवतेला दोन्ही ठिकाणी आपण नारळ दिलेला आहे आणि आपल्या भावकीचा हा जो गोंधळ आहे आई भैरी भवानीचा तो सुखरूप व्यवस्थित एकदम चांगल्या रीतीने पार पाडावा असं आपण देवाला गाराणं घातलेला आहे आणि यशस्वीरित्या हा कार्यक्रम पार पाडावा असं आपण सर्व भावकीनं म्हणजे सर्व आपल्या भावबंधांनी मिळून आपण देवाला गाराणं घातलं आहे आणि आता खऱ्या अर्थानं आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात होते. या ठिकाणी आता आपण जो देवाला नारळ दिला तर त्याची आता प्रसादी केली जाते आणि प्रसादी करून हे आपण सर्व भावकीला नंतर वाटणार आहे. सर्वांची तयारी चालू आहे. कोण जेवणाचं सामान तिकडे जमा करत आहे, कोण मंडपाची तयारी करत आहे, कोण प्रसादी आणि कार्यक्रमाची सुद्धा तयारी आतमध्ये चालली आहे. दे हा एक नंबर. आता या ठिकाणी एक विधी होणार आहे आपला आणि त्या विधीची आता इथे आपण तयारी करतोय. रांगोळी वगैरे काढून आणि हे देवाचं सामान वगैरे सर्व आपण रेडी करून घेतलंय.
इकडल्या गावात बामण काय सांगतो तू पूजा कशी करतो तशी या ठिकाणी आता आतमध्ये आहे ना देवाच्या गाभाऱ्यामध्ये देवाची पूजा करून घेतली जाते. आपण आता देवाची पूजा करतोय ना. पूजा करतोय. हां, जंगम जंगमांकडून आपण आपल्या देवाची आता पूजा करून घेतोय. सर्वप्रथम बट झाला आता जंगम याची पूजा करतो. आता हे अशा पद्धतीने जंगमांकडून आपल्या देवबापाची पूजा करून घेतोय आपण सर्वप्रथम. आणि नंतर हळूहळू असेच सर्व कार्यक्रम चालू राहणार आहेत आणि आपण शॉर्टमध्ये सर्व जे पण विधी आहेत त्या आपण बघणार आहोत. जेवढ्या मला शक्य होतील, जेवढ्या दाखवता येतील तेवढ्या मी आज या व्लॉगमधून दाखवणार आहे. खऱ्या अर्थानं आता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होते आणि आजचा दिवस हा म्हणजे खूप एक आनंदाचा आहे. सर्वांच्या चेहऱ्यावरती एक मस्त हास्य आहे. आपण आता या ठिकाणी बघतोय की जंगम यांनी हा विधी आता चालू केला या ठिकाणी. जी मग अशा आपण तयारी बघत होतो तर तयारीसुद्धा चालले, जंगमसुद्धा बसलेत आणि जंगम विधी हा म्हटला जातो तो आता चालू केला आहे त्यांनी. इथे पान विडे वगैरे भरून तयारी झालेली आहे पूर्ण. आता त्यांची पूजा होणार म्हणजे गंध फूल घंटी वाजवून आणि नंतर त्यांना नैवेद्य दाखवणार. असा पूर्ण हा पारंपरिक पद्धतीने जो विधी आहे तो आता इथं जंगमांकडून हा कंप्लीट केला जातो आहे आणि त्याची तयारीसुद्धा चालू झाली आपण समोर बघतोच आहे. सर्व ग्रामस्थांच्या एकमताने हा कार्यक्रम पार पडत असतो. त्यासाठी सर्व एकत्र असणं खूप गरजेचं आहे. आईच्या कृपेने आज सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन हा कार्यक्रम पूर्ण करत आहेत. भक्ती श्रद्धा आणि परंपरेचा हा पवित्र सोहळा साजरा करत आहेत आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे काटवलीमध्ये. आणि असा कार्यक्रम आपल्याला सर्व ठिकाणी बघायला मिळत नाही. म्हणजे सर्वजण गोंधळ घालतात पण ते त्यांचे सेपरेट गोंधळ असतात, वैयक्तिक गोंधळ असतात. पण हा भावकीचा गोंधळ आम्हाला सहजासहजी कुठे पाहायला मिळत नाही आणि आपल्या ह्या काटवली गुरवाडीमध्ये हा होत असतो दर 3 वर्षानंतर. महादेवनादि शाश्वतं शान्तं चैतन्यं च स्वरूपं चिदङ्गं वृषभाकारं भस्मलिङ्गधारणं भस्मलङ्कारं समर्पयामि हे. रोम पुंडलीकवरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज की जय, भगवान की जय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव. सर्वकार्येषु सर्वदा ओं तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. कात्यायनी नमोस्तुते. दाक्षायणी नमोस्तुते. हरं व्याकुन्देन दशारहार धवलाया शुभ्रवस्तामृता या वीणावर दंडमंडितकराया श्वेत पद्मासनाया ब्रह्मतुत शंकर प्रभुर्देवे सदा वंदिता. सामापांत सरस्वती भगवती निश्चयेच व्यामः लक्षत सर्व वेदांवरती सोडून द्या. ओम मात्रयंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुक्मी भवन्दनात् मृत्युर्मुक्ति यमामृतात्.
हरों स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु नक्षत्रान् धौलान्तेभ्यस्ति गदन्नुलमिषिता अर्पयामि महाभक्ता प्रसीद परमेश्वर अक्षतान् समर्पयामि कृतकालवेद पुष्पाणि समर्पयामि प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि। आता सर्वप्रथम आचमन करायचं आहे, 3 वेळा पाणी उजव्या हातावरून तांब्यामध्ये सोडायचं आणि 3 वेळा पाणी प्यायचं। हा देतो मी। तुम्ही मला घेतलाय जातात 3 वेळा पहिला तांब्यामध्ये सोडा। ओम शिवाय नमः, ओम शंकराय नमः, ओम महेश्वराय नमः। 3 वेळा पाणी प्यायचं। ओम आत्मोत्तम शोधयामि स्वाहा, ओम विधानोत्तम शोधयामि स्वाहा, ओम शिवोत्तम शोधयामि स्वाहा, ओम सर्वोत्तम शोधयामि स्वाहा। पुन्हा तांब्यामध्ये सोडून द्या। सर्वोत्तम शोधयामि स्वाहा। आचमन समर्पयामि। हात पुसायचं। जंगम विधी आपला पार झाला आहे आणि आता आपण आरती करणार आहोत आणि आरतीसाठी सर्वजण एकत्र आलेत। आपण बघू शकतो हे बघा, सर्वजण आता यायला लागलेत एक एक, म्हणजे आरती आता आम्ही स्टार्ट करतोय। चला तर बघूया।
आरती करून झालेले आहे आणि आता आपण आरती फिरवतोय सर्वांमध्ये आपल्या भावकीमध्ये. या ठिकाणी हा आपला जंगम विधी झालेला आहे आणि पूजा वगैरे होऊन आरतीसुद्धा झाली. आरती आपण सर्व ठिकाणी फिरवले आपल्या भावकीमध्ये. त्यानंतर आपण गाराणं घातलं आहे आपल्या पूर्ण भावकीला, गावापासून मुंबईपर्यंत आपले सर्व जे पण ग्रामस्थ आहेत त्यांना सुखी ठेव असं आपण गाराणासुद्धा घातलं आहे. सर्वांना सुख समृद्धी लाभू दे असं सांगितलं आहे जंगमांकडून आपण. आणि आता हा विधी इथं आपण थांबवतो आहे आणि आता आपल्या देवासमोर शंखसुद्धा वाजवला जाणार आहे. तोसुद्धा मी तुम्हाला दाखवतोच कशा पद्धतीने तो वाजवला जातो. इथे आपण बघू शकतो की अजूनसुद्धा जंगमांकडून काही पारंपरिक गोष्टी केल्या जात आहेत आपल्यासमोर दिसत आहेत त्या. आणि आता सर्वजण त्याला तिथे त्या विधीला नमस्कारसुद्धा करणार आहेत. हे बघा इथे आपण बघू शकतो की इथे आता शंखसुद्धा वाजवला जाणार आहे आपल्या देवासमोर. हे आपण या ठिकाणी बघू शकतो की सर्व ग्रामस्थ जे आहेत वाडीतील, आता हा विधी आपला पूर्ण झाला आहे. सर्वजण येऊन तिथे आता त्याला नमस्कार करत आहेत. आपल्या हातात त्या फुले वगैरे दिली होती आणि ती आपण तिथे वाहिली जाणार आहेत आता आणि नमस्कार करतो आहे आपण. आणि नमस्कार करताना जंगमांनासुद्धा नमस्कार केला जातो आहे आणि आपल्या ग्रामस्थांच्या कपाळी त्यांच्याकडून भस्म लावलं जातं आहे देवाचं. अशी एक प्रथा आहे आपल्याकडेही आणि ही दरवर्षी आपण ती कंटिन्यू करत असतो आणि तीच आता आपल्याला समोर इथं बघायलासुद्धा मिळते. या ठिकाणी म्हणजे सर्व वातावरण आहे ना, संपूर्ण वातावरण म्हणजे भक्तिमय झालं आहे. आणि तब्बल 3 वर्षानंतर गोंधळ होत असल्यामुळे आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो आहे. कारण आणि आजचा दिवस आमच्या काटवलीकरांच्या म्हणजे गुरावाडीसाठी खूप खास दिवस आहे. कारण आज तब्बल 3 वर्षानंतर आई भैरी भवानीचा जागरण गोंधळ होत आहे. हा केवळ कार्यक्रम नाही तर आमच्या पिढ्यानपिढ्यांची श्रद्धा आणि परंपरा आहे. इथे सण उत्सव देवीचे जागरण सगळे मिळून साजरे करतो. म्हणूनच असे कार्यक्रम जिवंत असणे खूप महत्त्वाचं आहे. ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी मी म्हणजे एकच सांगतो की म्हणजे गोंधळ हा देवीचा म्हणजे देवीला अर्पण केलेला पारंपरिक जागरण विधी आहे. गोंधळी मंडळी देवीची कथा तिथे तिचे पराक्रम गाण्याच्या स्वरूपात सांगतात. हा विधी रात्री उशिरापर्यंत चालत असतो. आईच्या कृपेने आज पुन्हा हा पवित्र सोहळा होत आहे आमच्या या काटवली गुरवाडीमध्ये आणि त्यामुळे आमचा दिवस आणखी खास आहे. आणि गोंधळी मंडळी ही आपली संस्कृती जिवंत परंपरा आहे. म्हणजे जे पण गोंधळी आहेत ते त्यांच्या आवाजात म्हणजे देवीचं एक प्रकारचं सामर्थ्य जाणवतं. त्यांची कला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायला तर हवीच आपल्याला. मग त्यासाठी आपण हे असे व्हिडिओ बनवत असतो
आणि जेणेकरून संपूर्ण पिढीला आपण समजवता येईल हा कार्यक्रम कशा पद्धतीने असतो, कसा केला जातो, गावकऱ्यांचं या ठिकाणी कसं सहकार्य असतं, सर्वजण मिळून कसं हे कार्यक्रम पार पडत असतात गावच्या ठिकाणी. आज इथे आलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भक्ती आणि आनंद दिसतो आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळे आईच्या नावात रंगून गेलेत. माझ्यासाठी हा क्षण खूप म्हणजे भावनिकच आहे, कारण लहानपणापासून पाहिलेली परंपरा आज पुन्हा अनुभवायला मिळते मलासुद्धा. आणि अशी परंपरा जपणं ही आपली एक म्हणजे जबाबदारीच आहे. पुढच्या पिढीपर्यंत ही संस्कृती पोचली पाहिजे. हे क्षण शब्दात म्हणजे ॲक्च्युली मांडता कठीणच आहे एक प्रकारे. हा अनुभव प्रत्यक्षात अनुभवायला हवा. आईच्या कृपेने सगळं सुरळीत चाललं आहे आणि अशी परंपरा जिवंत राहिल्याच पाहिजेत आणि आपण त्या प्रत्येकापर्यंत पोहोचवल्याच पाहिजेत. सर्वजण नमस्कार करून झालेत, आता संपलेच आहेत सर्वजण आपले. आणि आता मला सुद्धा जायचं आहे, मी सुद्धा जाऊन नमस्कार करून येतो फर्स्ट. मी व्हिडिओ देतो जरा कोणाकडे तरी आणि मी सुद्धा नमस्कार करून येतो पहिल्यांदा. इथे तीर्थसुद्धा दिलं जात आहे नमस्कार केल्यानंतर. हा जो आता आपल्या समोर जो पार पडलेला आहे तो जंगम विधी होता. आपण त्याची पूजा वगैरे केली आहे, आरती वगैरे केली. सर्वजण आपले वाडीतील सर्व ग्रामस्थ येऊन नमस्कार वगैरे केला आहे, त्यांच्या कपाळी भस्म लावून झाला आणि हा विधी इथे आता संपन्न झाला. त्या याच्यानंतर जो नेक्स्ट विधी होणार आहे तो म्हणजे असणार आहे साक्षी विडे भरले जातात देवाचे. तो पण कार्यक्रम काय असतो तो आपण पुन्हा एकदा आपण इथं बघू आता समोरच. जंगमविधी कंप्लीट झाला आहे आणि आता तो जंगमांच्या हस्ते म्हणजे आता त्याचं विसर्जन केलं जातं आहे. आणि इथे दुसऱ्या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्वजण जमलेत. आता साक्षी विडा आम्हाला बघायचा आहे आणि त्याची तयारी चालू आहे आता इकडे साक्षी विड्याची. आता गोंधळीसुद्धा आलेत आताच इथे. आता अशाच पद्धतीनं आपलं एक एक सगळं विधी इथं संपन्न होणार आहेत. आता हा जो चालू आहे तो आपला साक्षी विडे भरणार होता तिकडे. म्हणजे हे जे विडे आहेत ते सुवासिनींचे आहेत, मग ते सुवासिनींना देणार आता. ओके. आणि जे आतमध्ये दिले ते देवाचे होते. पहिले 5 विडे आहेत ना ते गाव देवाचे. ओके. नंतरचे 5 दिले ते तुमच्या देवाचे. ओके. मग ते देवासमोर ठेवले जातात हे सुवासिनींचे. म्हणजे असे सर्व विडे आपण सर्व ज्यांचे आहेत ते देणार. जागेदाराचं देणार, विहिरीजवळ, तुळशीजवळ. ओके. आणि चुकी बाकीचा. आणि जर कोणाचा राहिले गेला असेल तर असे विडे असतात. मग ते सर्व देणार आपण. वर्षी 2023ला झाला तेव्हा दुसरे होते पण तुम्ही नव्हतात ना, तुमचे भाऊ होते का ते? म्हणजे तुम्हीच येतात दरवर्षी ना इकडे? मी किंवा भाऊ असं कोणतं. म्हणजे असं तुमच्या भावकीमध्ये असे चेंज होत असतात की एकच आहे तुम्ही असं? आमच्या ज्या घरातले आहेत ना जे जे करतात ना हां तेच आहे. सगळ्यांनाच जमत नाही. हां. कारण गेल्या वर्षी होते मी बघितलं होतं वेगळे. नाही झाले तर आता साक्षी विडे जे भरले जात आहेत ते आता आपण तांदूळ खाली टाकलेत आणि त्याच्यावरती आता हळद आणि पिंजर टाकून त्याच्यावरती आपण स्वस्तिक काढतोय.
एक काम करा, तुम्ही घ्या देवाचा विश्वास मोठा काढला नाही ते ठेवा काय बोलतात ते म्हटलं देतो हे बघा एक हा तुळशीजवळ ठेवा गिरीजवळ गिरीजवळ आणि हा इथे अटकावा कुठेतरी दरवाजात गेला. आता त्यांना पूजा करायला बसते, त्यांना इथे बोलवा. तुम्ही जाऊ नका ठेवू लागत काम करायचे. साक्षी तो साक्षी उड्या भरायच्या सगळ्या डोक्याला लावून इथे टेकवायचा. जरा बोला, आम्हाला आवाज येऊ दे. हे तुम्ही ठेवता की आम्हाला घेऊन जातात काका? तुम्ही नाही ना नेलं. पहिल्यांदा झाले. पहिल्यांदा झाले. हे घेऊन जातात का? नाही 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 फक्त पहिल्यांदा झाले. हा ठीक आहे. या ठिकाणी आता साक्षी विडे भरण्याचा म्हणजे विधी चालू आहे आणि 25 भावकीतील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व विडे भरण्यासाठी मदत करत आहेत. साक्षी विडे आपण या ठिकाणी भरलेले बघतोय आणि भरून झालेले आहेत आता. साक्षी विडे भरून झाले. तेव्हा तुम्ही जातं करायचं ते आमची
साक्षी विड्यांची ही पूजा करून घेतली आहे, फुलं गंध वगैरे लावून आणि घंटीसुद्धा वाजवली आणि त्यांना नंतर नैवेद्य दाखवला आहे आणि अशा पद्धतीने ही साक्षी विड्यांची पूजा केलेली आहे. आणि आता सर्वांना तांदूळ वाटले जातात. माझ्या आई खरोखर आज सर्वांप्रमाणे होणारा आपला गुरुबाबतीचा हा गोंधळ 3 वर्षाने होणारा गोंधळ तर मग माऊली माझ्या त्या निमित्ताने तुझा हा जो साक्षी विडा भरलेला आहे हा विडा भरताना काय लेकरांच्या हातून आमच्या हातून बाबतीच्या हातून काय चुका झालेल्या आहेत क्षमा कर आणि हा तुझा गोंधळाचा कार्यक्रम पार पाड कुठेही माऊली आपल्या चरणी प्रार्थना करतो सगळा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाड आणि संभाळ विडे झालेत भरून आणि पूजा वगैरे झाले, त्याचे गाराणे सुद्धा घालून झाले. सगळ्यांच्या सुख समृद्धीसाठी आपण हा गोंधळ घालतोय आणि त्यासाठी देवाला आपण गाराणं सुद्धा घातलंय. आणि आता हे विडे आपल्या पूर्ण भावकीत सर्वांना दिले जातात. साईडला पण आहे, घोड्याच्या साईडला पण आहे. दे आपण आजच्या दिवसाच्या पूर्ण सर्व स्टार्टिंगपासूनच्या आतापर्यंत सर्व विधी बघितल्यात. ओके, त्यामध्ये फर्स्ट आपल्या म्हणजे जे मूळ घर आहे ते आपल्या देवाचं पहिला उदयपान करून घेतलं. त्याच्यानंतर जंगम विधी झाला. जंगममध्ये सर्व विड्यांची पूजा वगैरे करून आपण नैवेद्य वगैरे नंतर आपण आरती झाली, प्रत्यक्षात आपण बघितलं आहे ते. ओके, त्यानंतर झाला दुसरा एक विधी झाला तो साक्षी विडे म्हणजे आपण पूर्ण भावकीचे असतात ना ते. ओके, प्रत्येक विडे ठेवले जातात, त्याला गंध आणि फूल वगैरे घंटी वाजून पूजा केली. त्यानंतर आपण नैवेद्य दाखवला. नैवेद्य दाखवून नंतर आपण जे जे विडे आहेत आपले प्रतिष्ठित व्यक्ती जे आहेत त्यांचे आपण ते देऊन टाकले. आणि आता आपल्याकडे हे सुद्धा आलेत, गोंधळीसुद्धा आलेत आणि गोंधळींची आपण बघू शकतो त्यांची तयारीसुद्धा चालू आहे तिथं. तर अशा पद्धतीनं आपला आजचा हा पूर्ण कार्यक्रम होता. पूर्ण दिवसाचा आपण पूर्ण फंक्शन जे पण होते विधी ते आपण या व्हिडिओमध्ये बघितले. या विधीवरती मी प्रत्यक्षात कोणाची म्हणजे गावकऱ्यांची प्रतिष्ठित व्यक्तींची मुलाखत घेतली नाही, कारण आपण लास्ट जो व्हिडिओ बनवला होता, ब्लॉग बनवला होता 2023ला, त्यामध्ये प्रत्येक जे विधी असतात त्याचे महत्त्व काय असतात, कशा पद्धतीने केले जातात, का केले जातात, तर त्याच्यावरती आपण ऑलरेडी ब्लॉग बनवलेला आहे आणि तो यूट्यूबवरसुद्धा आहे.
म्हणून या व्हिडिओमध्ये आपण फक्त तयारी कशा पद्धतीने चालते, कोण कोण कशा पद्धतीने तयारी करते त्याच्यावरती जास्त फोकस केला आणि त्या पद्धतीचा व्लॉग आपण बनवलेला आहे. आता मी हा व्लॉग इथंच थांबवतो आहे आणि आपण आता संध्याकाळी पुन्हा भेटणार आहोत नेक्स्ट व्लॉगमध्ये. त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की पूर्ण मंडळींनी त्यांनी केलेली त्यांची तयारी, त्यांनी जो मांड बांधणार आहे तो कशा पद्धतीनं असणार आहे, ते पूर्ण आमच्या गावामध्ये फिरणार आहे, जोगवा मागणार आहे. जोगवा मागून आल्यानंतर आमचे जे देव आहेत ते बाहेर घेऊन येणार, मांडावर ठेवणार. मग तिथं त्यांच्या दिवट्या वगैरे आहेत त्या पेटून सर्वजण वाडीतील आमचे ग्रामस्थांचा हॉल नाचणार आहेत आणि खरी मजा ती रात्री असणार आहे आणि आपण ती या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपण बघणार आहोत. तर आता मी इकडेच थांबतो, हा ब्लॉग इथेच थांबवतो आहे. आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू संध्याकाळच्या व्ह्यूमध्ये पुन्हा एकदा सर्व विधी पुन्हा एकदा आपण बघू. चला तर मग आता आपण थांबूया या ठिकाणी. धन्यवाद.